आपण भुरी रोगाविषयी जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला आपल्याला यूट्यूबवरती एक प्रश्न आला की आता ऑलरेडी बागेमध्ये भुरी रोग असू द्या किंवा करपा रोग असू द्या, या दोन्हींचा प्रादुर्भाव ऑलरेडी झालेला आहे, तर आता अशा कंडिशनमध्ये फवारणी घेऊन काही फायदा होईल का? तर लक्षात घ्या की जर बागेमध्ये फुलोरा जर थोड्याफार प्रमाणामध्ये जर सुस्थितीमध्ये जर असेल, थोडीफार कुठं सेटिंग होण्याची चिन्ह जर असतील, किंवा जर बाजरीच्या आकाराची सेटिंग झालेली असेल किंवा वाटाण्याच्या आकाराची जर सेटिंग जर झालेली असेल आणि तिथं जरी थोड्याफार प्रमाणामध्ये मोहर जर तिथं करपून गेलेला असेल, गळून गेलेला असेल, तरीसुद्धा आपल्याला तिथं फवारणी घेणं गरजेची आहे. कारण ही जी सेटिंग झालेली आहे किंवा थोडीफार प्रमाणात जी सेटिंग होणार आहे, थोडीफार फुलं जी चांगल्या स्थितीमध्ये जर असतील तर यांना पुढं चालून अजून त्या बुरशीचा प्रादुर्भाव वाढू नये. आणि समजा जी सेटिंग झालेली त्या फळांच्या देठांना वगैरे बुरशी लागून या फळांची गळ होऊ नये, किंवा करपा जर असेल तर जी छोटी छोटी फळं आहेत ती करपून जाऊन गळून जाऊ नये, यासाठी आपल्याला तिथं फवारणी घेणं गरजेचंच आहे. परंतु 1-2 जर झाडं असतील आणि पूर्णची पूर्ण अख्ख्या झाडावर जर रोगाचा प्रादुर्भाव जर झालेला असेल, जर करपा रोगाचं जर आपण उदाहरण जर घेतलं की पूर्णची पूर्ण मोहर जो आहे तो काळा पडून तिथं जळून जातो, अशी जर कंडिशन जर झालेली असेल आणि कोणतंही फुल जर चांगल्या स्थितीमध्ये सेटिंग होण्याच्या स्थितीमध्ये जर नसेल, पूर्ण जर जळून जर गेलेले जर असेल, तर अशा स्थितीमध्ये आपला फवारणी घेऊन तिथं फायदा होणार नाही. परंतु जर थोड्याफार प्रमाणामध्ये जर फुलं जर चांगली जर असतील आणि सेटिंग होईल असं जर आपल्याला जर वाटत असेल, किंवा जरी वाटत नसेल आपल्याला सेटिंग होईल पण फुलं जर चांगल्या स्थितीमध्ये जर असतील, तर तिथं आपल्याला शिफारस केलेली जी औषधं आहेत त्याची फवारणी तिथं आपल्याला घेणं गरजेचंच आहे. आता त्याचा डोस किती घ्यायचा आहे, औषधं कोणते घ्यायचे याच्याविषयी व्हिडिओ आधीच टाकलेला आहे. त्या व्हिडिओचा म्हणजे थोडंसं मदत घेऊन आपण ठरवू शकतो की कोणत्या औषधाची तिथं फवारणी घ्यायची आहे.